मी रवी कुडाळकर आणि आत्ताच आपण बघितला की श्री बाळ राणे सर जे जानकी फाउंडेशनचेच आहेत आणि त्यांचं जानकी फाउंडेशन आहे. आणि जसं सर म्हणाले की आज त्यांचा हा पहिला जो संवादाचा कार्यक्रम आहे आणि तो पण होतोय चक्क अशा व्यक्तीशी ज्या व्यक्तीला संपूर्ण भारतभर लोक भेटण्यासाठी आतुरलेली असतात. आणि जसं की आपल्याला माहितीच आहे, वस्त्रहरण नाटक ज्याने अक्षरशः सगळीकडे हाहाकार माजवला होता आणि त्याचे लेखक श्री गंगाराम गवाणकर सर आज आपल्यासोबत आहेत. सर, आपल्याला सर्वप्रथम आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सरांचा आज वाढदिवस आहे आणि 80 वर्ष सरांना पूर्ण झाली आहेत, कारण सरांचं कार्य खूप महान आहे. आपण बघू शकता की त्यांच्या मागच्या बाजूला सुद्धा कितीतरी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आणि अशा व्यक्तीशी बोलणं, त्यांच्यासोबत बसणं हा एक आपल्यात एक खूप मोठेपणा आहे. आणि जानकी फाउंडेशनचं सुद्धा एक भाग्य आहे की पहिलाच संवाद आणि तो पण साधायला मिळतोय, ते पण श्री गंगाराम गवाणकर सरांसोबत, ज्यांनी अतिशय जे उत्कृष्ट नाटककार आहेत, रंगकर्मी आहेत आणि अतिशय उत्कृष्ट त्यांचं लेखन आहे. आणि एक सांगायची गोष्ट, माझी सरांशी ओळख ज्या प्रकारे झाली, आमची हल्लीच एक जुलमी फिल्म येऊन गेली आणि त्या निमित्ताने सरांशी बोलणं झालं. तो पहिला संवाद होता. त्याच्यानंतर सरांना सोडायला इकडे आम्ही जेव्हा आलो होतो तो आमचा दुसरा संवाद होता. आणि हा जो आता जो संवाद आहे तो एक जानकी फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करतोय. तर मी जास्त वेळ घेत नाही, मी सर थेट तुमच्याशी संवाद साधतोय. सर, आज तुमचा वाढदिवस आहे आणि आता तुमचा वाढदिवस सेलिब्रेट पण झालाय. तुम्हाला कसं वाटतंय थोडक्यात? नमस्कार. आधी पहिल्यांदा जानकी फाउंडेशन तर्फे संवाद साधण्यासाठी माझ्या माळबन गावात राहत्या घरी तुम्ही येलास त्याबद्दल तुमचे मी आभार मानते, अभिनंदन केलास त्याबद्दल आभार मानते. नवल विषय आहे, तुम्ही कसा वाटतं तर काय सांगणार. इतका आनंद होतोय, कारण कसं झालं की ज्या जागेवर मी बसलेलो आहे त्या जागेवर 1955 साली येतो इथेच माझा याच जागेत जन्म झाला, माळबन गावामध्ये. आणि जेव्हा मी मुंबईला जायला निघालो होते, मी आई वडिलांचा एकुलता एक, कोणी नाही, म्हणजे भाऊ नाही, बहीण नाही, चुलते नाही, त्यांना लग्न न केल्यामुळे त्यांना काही संतती नाही. आणि अशा अवस्थेत जेव्हा बोटी सुरू होत्या आणि बोटीतून प्रवास माझा सुरू झाला. म्हणजे कसं पूर्वी कसं असतं, एक माणूस जर मुंबईला जात असेल तर मग 10-20 माणसं त्याला पोचवायला यायची आणि ते मग रडारड मैताला रडतात तशी रडारड सुरू असायची. माझ्या वेळेत पण तसंच झालं. म्हटलं म्हणजे हा शेवटचा प्रवास आहे काय, पण तो आता 80व्या वर्षी माझ्या जागेत बसलोय. आणि त्यावेळेस अत्यंत गरिबी, म्हणजे सारवणाची जमीन होती, आता खाली फरशी आहे संगमरवरी. पण जेव्हा मी आईचं शेवटचे क्षण होते, सारवणाच्या खपल्या गेल्या होत्या, आईचा जो हात होता त्याला खपल्या होत्या आणि मग ते कळत होते डोळ्यातून हे कुठल्याही क्षणी प्राण सोडणार. त्यामुळे अशी पद्धत असते गावची जुन्या लोकांना की ही आता या देहाचं काय खरं आहे. त्यामुळे त्याला विचारायची प्रथा असते, बाबू काय सांगतं, मुलाला काय सांगतं, एकुलता एक. तर आईला बोलता येत नव्हतं, हालचाल करता येत नव्हती. पण ज्या सारवणाची जमीन होती त्या जमिनीवरतीने आपले खपले गेलेले अशा क्षीण अशा हाताने कुणाकडून दाखवली की शिकत राहा, लिहत राहा. त्यानंतर मी इथून गेलो, मुंबईत राहिलो. वडील, मी 5 वर्षाचा असताना वडील गाव सोडून गेले होते. मी 12 वर्षाचा होईपर्यंत वडिलांचं माझं दर्शन नव्हतं. आणि जेव्हा वडिलांना मी भेटायला गेलो तेव्हा 12 वर्षाच्या या अंतरामध्ये वडील कसे आहेत याचं चित्र मला आठवत नव्हतं. आणि मग माझ्या आत्याकडे गेलो. माझी आत्या माझ्या वडिलांकडे घेऊन गेले आणि परिस्थिती अशी होती की कुठे होतो, स्मशानभूमी होती, बाजूला सार्वजनिक संडास होता, संडासच्या बाजूला भेंडीची झाडं होती आणि तिथे 4-5 उर्भई असे विषय असणारे बसलेले होते. मला कळेल ना म्हणजे नेमका माझ्या याच्यामध्ये वडील कोण आहेत. मग मी माझ्या आत्याला विचारलं, आका हेतूर माझं बापूस खाया. त्याच वेळेस माझ्या वडिलांनी माझ्या आत्याला म्हणजे त्यांच्या बहिणीला प्रश्न विचारला, मेहमान कोण. तर आत्या म्हणे हो तुझं गोंबू. मालवणीतून सांगितलं. ती धाणे बदलत राहिली. मालवणी तिकडे बसत होती
अब तो बोला इसको इधर क्यों लेके आया, मेरा ही रहने का ठिकाण है, वो क्या करेगा इधर. तर मग आत्याने सांगितले हो पुढे 7वी पर्यंत पुढे शिकूची व्यवस्था नाही, हो पुढे शिकूचा म्हणून वेगळं होतं का ठेव. आणि आत्या गेली. आणि सांगतो तुम्हाला आयुष्यामध्ये आज 80 वर्षाचा माझ्या घरामध्ये होतो तेव्हा केवळ्याचं घर होतं. आता मगाशी सांगतो तुम्हाला की पूर्वीच्या केवळ्याच्या घरामध्ये पण खूप साम्राज्य असायचं, आनंद असायचा, सुबत्ता असायची. आता त्या या माझ्या नवीन घरामध्ये मी स्वतःहून बांधलेल्या घरामध्ये आलेलो आहे. तर तेव्हा मी जेव्हा पण मी 4.5 गावातला आम्ही गवाणकर खोत गावचे आणि मी 4.5 हेक्टरचा मालक हे मलाही माहिती नव्हतं. आमची जमीन माझ्या आजोबाने म्हणजे वडिलांच्या वडिलांनी 100 रुपयाला घाट ठेवलेली होती. मला काही कल्पना नव्हती. ती माझ्या वडिलांनी रस्त्यावर मुंबईमध्ये चहा विकून, रस्त्यावर चहा विकून चाय गरम असं म्हणून 100 रुपये जमा केले आणि ती जमीन सोडवली. म्हणून मी आज माझ्या राहत्या घरामध्ये या जमिनीमध्ये ह्या वास्तूमध्ये बोलू शकलोय. आणि मग नोकरी कुठे नव्हती. मग सांगून खरं वाटणार नाही, हा संवाद आहे तरुणांशी आहे, वृद्धांशी आहे, आणखी नवीन येणाऱ्या पिढीबरोबर आहे की मी नोकरी नव्हती म्हणून विमानतळावर 1956 साली बाल मजूर म्हणून 6 रोजावर काम केलं. पण एक होतं मी बिगाऱ्याचं काम करायचो पण नाईट स्कूलला शाळेत जायचो. हा संवाद आहे फार महत्वाचा आहे का. आणि मग माझा जो बॉस होता त्याला माहिती नव्हतं मी 7वी पास होऊन मुंबईत आलेलो आहे. एके दिवशी काय होतं, काय व्हायचं की जो विमानतळ होतं त्या विमानतळावर नादुरुस्त झालेली विमानं दुरुस्त करण्यासाठी यायची आणि आम्हाला 6 रोज. परंतु आम्ही जेवायला त्या नादुरुस्त झालेल्या विमानामध्ये बसायचो. आणि एके दिवशी मी माझ्या शाळेचं पुस्तक वाचत होतो आणि माझा जो बॉस होता लेबर कॉन्ट्रॅक्टर मालक आमचा तो आला. त्याच म्हणजे वाचण्यामध्ये घंटा झाली होती, म्हणजे लंच टाइमची जेवणाची वेळ टळून गेली होती आणि मी ते पुस्तकाच्या झाडामध्ये शाळेच्या पाठ्यपुस्तकाच्या झाडामध्ये रंगून गेलो होतो. तर एके दिवशी काय झालं, तो विस खांडेकरांचा कुठला तरी धडा होता आणि त्या धड्यामध्ये मी गुंगून गेलो होतो आणि पाठीमागून कोणाचा तरी हात आला आणि माझी कॉलर पकडून उठवण्यात आलं. म्हणजे क्या पडणे का नाटक करताय क्या. आणि मग मी चौंकावून बघितलं, तो माझा लेबर कॉन्ट्रॅक्टर होता. तुम पढ़ने का नाटक करता है क्या. अरे नहीं साहब, मैं 7 बुक के पास होके इधर आया हूँ. क्या बात करता है, तुम 7 बुक पास हो गए. ये 1955-56 ची गोष्ट आहे. तर त्याला मला बाजूला घेतलं. बोलो सचमुच पढ़ा है ना 7 बुक. बोला हाँ सर. एक काम कर, किसी को बोलने का नहीं. तो क्या है कि ये है ना, तुम मुझे मेरा सही करने को सिखाएगा. तो टकाटक पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये असायचा, टाच मध्ये. बोलो क्या बात करे साहब, दिल्लगी कर रहे क्या. नहीं सचमुच बोलता हूँ, मैं लेबर कॉन्ट्रैक्टर हूँ लेकिन मेरा सही करने को नहीं आता है. तो तुम सही करने को पढ़ा सिखाएगा. बोला हाँ साहब. नंतर काय गंमत झाली आयुष्यातलं टर्निंग पॉइंट. मला 6 रोज होता. अगर तो बोला कि तुम हमको सही करने को सिखाएगा ना, हम तुमको मेहता बनाएगा, तुम्हारे सर के ऊपर का घमेला निकल जाएगा. मला मेहता काय 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 कळत नव्हतं. आणि मग 15 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर राजन मिस्त्री ही माझ्या बॉसला मी सही शिकवली. आणि रसिक हो, तुम्हाला खरं सांगतो, एक माझ्या बॉसला मी सही करायला शिकवल्यामुळे माझ्या डोक्यावरचं सिमेंटचं, रेतीचं, खडीचं घमेलं गेलं आणि मी मेहता झालो. 6 12 रोज झाला मला. आणि मग माझ्या हातात घमेल्याच्या ऐवजी रजिस्टर मास्टर बुक आलं आणि मी मग हजेरी घ्यायला लागलो बिगाऱ्यांची. पुन्हा किती ब्रास कामाचं, काळकाम वेगाप्रमाणे, रेती किती, सिमेंट किती, खडी किती. आणि मग तिथून मला कळलं की साक्षर होणं, शिकवणं हा किती अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि मी मग नाईट हायस्कूलला 11वी पास झालो. आणि तुम्हाला सांगतो रसिक हो, जेव्हा मी 11 माझी म्हणजे साईट 4.5 हेक्टरचा मी गवाणकर खोत मालक. परिस्थिती अशी होती की 4 वर्ष मला झोपायला 4 भिंतीचं जागा नव्हती. आज मी माझ्या घरात तिथे बसलेलो आहे. 80 वर्ष पूर्ण झाली आहेत. मी जेव्हा गेलो इथून निघालो तेव्हा माझ्या अंगावर एक हाफ पॅन्ट होती आणि अंगात एक शर्ट होतो. पण आता मुंबई सोडून म्हणजे एक मुंबईने भरपूर दिलं, सगळं काय दिलं, रोजगार दिला,
कीर्ती दिली, यश दिलं, सगळं काय दिलं. परंतु मुंबई मी आता कायमची सोडले. पण एकच सांगतो, जेव्हा मुंबई सोडून मी आता माझ्या मातृभूमीत, माझ्या मायभूमीत, माझ्या या मी स्वतःहून बांधलेल्या घरात तिथे आलो, तेव्हा 2 ट्रक भरून मला मिळाले सगळे पुरस्कार मी घेऊन आलो. त्याचं कारण एकच आहे, मी शिकत गेलो म्हणून. आणि याला कारण होतं की शिक्षण, मी संवादाचा हा भाग म्हणून सांगतो की शिक्षण हे माणसाच्या आयुष्यामध्ये किती महत्वाचं असतात. त्याचबरोबर नुसतंच शिक्षण नाही तर बाहेरचा अनुभव, हा जो मला अनुभव येत गेला, जीवनाने मला शिकवलेला. 11वीची जेव्हा परीक्षा मी पास झालो तेव्हा रसिक हो, मला झोपायला जागा नव्हती. मी लॉरीत झोपायचो, त्यावेळेला लॉरी सुद्धा नव्हती. परंतु लॉरीच्या बाहेर एक ताडपत्री होती. ती ताडपत्री गुंडाळून 31 मे 1961, म्हणजे एसएससीचा रिझल्ट लागलेला होता. मी 11वी पास झालेलो होतो. पण एसएससी युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यात कठीण रिझल्ट, 33% तो रिझल्ट लागला होता. आणि गंगाराम महादेव गव्हाणकर, खडी वाहणारा, रस्त्यावर झोपणारा, नाईट स्कूलमध्ये शिकणारा माणूस, स्वतः प्रयत्न करून पास झाला होतो. पण झोपायला जागा नव्हती आणि ताडपत्रीमध्ये गुंडाळून, स्वतःची वाळी गुंडाळून मी झोपलेलो होतो. आणि पहाटे शिरगणतीचं, म्हणजे दर 10 वर्षाने जे जनगणना होते ती वेळ होती. पहाटे 4 वाजता 4 माणसं आली. मला काय कळतच नव्हतं, गुंडाळलेलं होतं आणि मला ढोसायला लागली दांडकुने, दंडुक्याने. चलो उठो. मी उठलो, बघतो खाली ओळ, वरून पाणी सगळं वाहते येते. नाम बोलो. तो बोलो मी गंगाराम महादेव गव्हाणकर. बोलो मराठी आहेस का? बोलो हो. गव्हाणकर हे नाव मराठी साहेब. पडा काय, काय पडलं, काय किती शिकलायस? बोलो साहेब कालच मी 11वी पास झालोय. काय, तू 11वी पास झालाय आणि इथे झोपतोस? हो साहेब. काय इथे का झोपतोस? तर म्हटलं काय झालंय, मला झोपायला जागा नाही. इतक्यात माझे वडील पोत्यात पाय घेऊन झोपायचे. कारण जागा एवढी होती 4x6ची की एकच माणूस, त्या एकाच माणसाची बॉडी मावायची अर्धवट. दरवाजा नव्हता खोलीला आणि पाय बाहेर यायचे. तर म्हणे हे माझे वडील पोत्यात पाय घालून झोपलेले होते. बरं हे पाय कोणाचे आहेत? माझ्या वडिलांचे आहेत. बरं पोत्यात पाय का गुंडाळले? तर म्हणे काय इथे पाय जर उघडे झाले तर उंदीर फुंकून फुंकून पाय खातात म्हणून असे. अरे मग तू असा? म्हटलं काय, वारस असून बेवारस आहे. पण मी कालच माझा रिझल्ट 11वी पास झालोय. त्याचं कारण रसिको असं आहे, मी शिकत गेलो, परिश्रम, आणि परिश्रमाला पर्याय नाही. मी एक ब्रीद वाक्य केलंय की झोकून द्यायचं आयुष्यामध्ये. आणि मी आयुष्याच्या जीवनाशी संपर्क कसं, एक 4 ओळी आहेत माझ्या. जोखीम घेतल्याशिवाय जखम होत नाही आणि जखम झाल्याशिवाय वेदनेची भाषा कळत नाही. की यासाठी मी माझ्या कडून हे लिहिलं गेलंय. कारण त्या फुटपाथवर झोपत असताना मला राहायला जागा नसायची. बाजूला स्मशानभूमी होती. तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल, तर त्या स्मशानामध्ये जे कर्मचारी असायचे त्यांची एक पडवी होती, म्हणजे गॅलरी समजू मुंबईच्या भाषेमध्ये. तर तिथे पावसाळ्यामध्ये झोपायला मिळायचं. मग तिथली माणसं, म्हणजे बाबा आमचे काय करायचे, रात्री अपराधी कधीतरी लहान अर्भक, मृत अर्भक यायची, त्यांना पुरायला असायचं. धोधो पाऊस पडत असायचा. मग त्यावेळी तिथले कर्मचारी माझ्या वडिलांना खड्डे खोदण्यासाठी बोलवायचे आणि त्या मोबदल्यात मला त्या पडवीमध्ये झोपायला जागा मिळायची. कशी हो की हा गंगाराम गव्हाणकर 80 वर्षाचा झालाय. सांताक्रूजच्या विमानतळावर खडी वाहत होतो मी. आणि 1916 साली खडी वाहणारा गंगाराम गव्हाणकर, 2016 साली सॉरी, अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा अध्यक्ष झाला. आणि मला मध्ये एका माझी मुलाखत झाली तेव्हा मला असं विचारलं होतं की गव्हाणकर तुम्ही अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष झालात आणि फैयाज मॅडमने तुमच्या मस्तकावर पगडी चढवली, तेव्हा तुम्हाला काय वाटलं? मला उत्तर सुचलं. म्हटलं पहिल्यांदा मला त्या पगडीच्या ऐवजी माझ्या मस्तकावर घमेलं असल्याचं मला दिसायला लागलं. कारण काय, ते घमेला जर मी उचललं नसतं बिगारी म्हणून, तर आज इतक्या वर्षानंतर ज्या म्हणजे मोठ्या, म्हणजे रंगभूमीचे विश्वस्त सगळे, म्हणजे आगरकर, खाडीलकर यांच्यापासून ज्यांच्या डोक्यावर ही नाट्य संमेलनाच्या अध्यक्षाची पगडी उचली, ती उकेड्यात राहणाऱ्या, स्मशानात राहणाऱ्या, फुटपाथवर राहणाऱ्या गंगाराम गव्हाणकरांच्या मस्तकावर चढली. त्याचं कारण एकच, अथक परिश्रम आणि भिडे नाही, घाबरणे नाही. तर त्यामुळे तसं झाले तो प्रवास. आणि सगळ्यात विनोद आयुष्यातला
चमत्कारावर आणि आत्म्यावर माझा नितांत विश्वास आहे. तो अशासाठी की 1956 साली ज्या विमानतळावर मी बालमजूर म्हणून 6 रोजावर काम करत होतो शिकण्यासाठी, त्याच विमानतळावर 1984 साली माझं वस्त्र नाटक घेऊन भद्रकाली प्रोडक्शनतर्फे मच्छिंद्र कांबळेच्या भद्रकालीकडे आम्ही लंडनला गेलो. आणि गंमत तुम्हाला सांगतो की या मातृभूमीचा आपल्या मालवणी भाषेचं, आम्ही आता मालवणी भाषेत नाटक लिहिलं म्हणून सगळं उदो होते, कौतुक होते, आदर सत्कार होत आहे. पण लंडनला आम्ही जेव्हा गेलो आणि पहिला प्रयोग झाला ते आमका म्हटलं बाबा काय की इकडच्या लोकांना मालवणी कळूचा नाही, म्हणून आम्ही मराठीत नाटक सुरू केलं. मराठीचा फरक असा आहे की वस्त्रणाचा प्रकारच पुढे असा आहे की पहिल्या वाक्यापासून ते सुरू झालं की हशा टाळ्यांचा कल्लोळ होतो, पण 15 मिनिटं झाली कोण हसूकच तयार नाही. पण असं कसं झालं, मच्छिंद्र काय म्हणत हयच्या लोकांना मालवणी कळूच्या मराठीत कळूया. आणि 15 मिनिटानंतर एक ग्रस्त उठून उभे राहिले आणि मला कांबळ्यानू तुमका आम्ही हैसरखे का बोलवलं, आमका मालवणीत नाटक ऐकूचं असा. अरे मला कमाल झाली. आणि नंतर 15व्या मिनिटानंतर जेव्हा मी मालवणीत नाटक सुरू केलं तेव्हा हशा टाळ्यांचा कल्लोळ झाला. एका मुद्दाम हा संवाद आहे आपल्याशी सांगतोय मी. तर ते ग्रस्त उठून आले म्हणे लेखक खैसर असं. तर मी होतो तिथे, मी प्रॉम्प्टरची भूमिका करत होतो. मला मिठी मारली. तर म्हणजे तुम्ही खायचे, तर बोलो मी राजापूरचो माळबन गावचो. काय म्हणतात, बोलो तुम्ही खायचे, तर म्हणजे मी आडीवऱ्यातलो नेने डॉक्टर नेने, म्हणजे माधुरी दीक्षितचा नेन नव्हे, हे वेगळे डॉक्टर, पण डॉक्टरच होते. आणि मग म्हटलं ह्या कसा काय म्हणजे हयसर लंडनला ह्या मालवणी कसा काय करतात. अहो तुमच्या नाटकांवर वस्त्र नाटकांना याड लावलेला असा. म्हणजे 84 ची गोष्ट, म्हणजे हयसर 350 कुटुंब असत आणि आमची पद्धत अशी असा की वस्त्रणाची कॅसेट ऐकण्याशिवाय आम्ही झोपणं पण नाही आणि जेवणं पण नाही. आम्हाला खरंच शॉक वाटलं की ही आता 1984 ची गोष्ट आहे. म्हणजे जवळजवळ ती 16 वर्ष आणि ही 20-21 वर्ष, म्हणजे किती वर्ष झाली, 40 वर्ष जवळजवळ आली. याच्या 40 वर्षा अगोदर साता समुद्रापलीकडे लंडनला आपल्या मराठी मुलकातल्या मालवणी आपल्या रसिकाने आपल्या मालबोलीतलं मालवणी बोली जपून ठेवली होती, म्हणून हे सगळं झालं. तर हा जो प्रवास झाला आणि सांगतो मला, तुम्ही विचारसाल बाबा असं काय मालवणीचं नाटक किती विलास, तरी गंमत सांगतो विलासाचा भाग म्हणून. 11वी पास होईपर्यंत मला तंबाखू खाऊची सवय लागली होती. माझ्या भाषेने मला कसं सांभाळून घेतलंय, साथ दिले. आणि त्या तंबाखूची सवय असल्यामुळे 11वीच्या परीक्षेत जेव्हा मी टेबलावर बसले तेव्हा प्रश्नपत्रिका माझ्या समोर येली आणि माझं पटकन खिशात हात गेलो. तर खिशात हात गेल्यानंतर सुपरवायझर येलो आणि मला विचारू लागलो काय असा. त्याला म्हटलं कॉफी पिया सगळे. तर म्हटलं मी रडकुंडीला आलो. माझ्या तोडून पटकन ना, म्हणजे कसं माणूस घाबरतो, जखमी होतो, वेदना होते, तेव्हा प्रत्येक आपल्या नेहमीचं म्हणजे कसं मातृभाषेतूनच बोलतो. म्हणजे काय असा ना सर, त्याला कळलं मालवणी भारे काय असा. पुढी दाखवली. त्याच्यामध्ये तंबाखू होता, उलटी पुलट कागद केला सगळं. काय पण काय असतं ना सर, तंबाखू खाले नाही ना तंबाखा ना पेपर नाही लिपोचो. शांत झालं, बघितलं रोखून नाही असा. तुझ्याकडे चुनो आम्हा कोणी सुपरवायझरने मला विचारलं. तर का माझ्याकडे तंबाखू नाही, फक्त चुनो आ. दोघांकडे तंबाखू मळ आणि उद्यापासून ही भानगड करू नको. मी तुका तंबाखू मळून देईन आणि पेपर सोडव. आणि काय अडल्यानंतर माका कारणात सांगू, मी सोडवून देईन तुका. म्हणजे व्यसन सुद्धा माणसाच्या आयुष्यामध्ये मालवणी भाषा म्हणजे मातृभाषेने तिथे सुद्धा मला साथ दिली. आणि ते पेपर सोडत असताना तू यायचा जवळ, काय प्रॉब्लेम आहे का, तर नाही का असलं तर सांगायचो आणि तुम्हाला मदत करायचं. दुसरी गोष्ट अशी, जे स्कूलला बाटला जेव्हा एंट्री घ्यायला गेलो विद्यार्थी म्हणून, तेव्हा मी जेच्या आवारात प्रवेश केला. 1000 टकाटक सगळ्या मुलं मुली होती. तेव्हाची 1962 ची गोष्ट, 1962ची. आणि मी फुटपाथवर राहणार, 11वी पास झालो. तर हेतू बोललो काय, मला स्कूल अपार्टला शिक्षण घ्यायचं होतं, आपला काय नंबर लागणार नाही. आणि मग सहज म्हणून मी तिकडे कॅन्टीन होती, बोला काहीतरी खाऊया म्हणून गेलोय. तर इथे 2 शिपाई आपसामध्ये मालवणी बोलत होते. जेवणाची वेळ होती. तर तुझ्याकडे काय असं रे, माझ्याकडे जळी शिर्या पडली, भेंड्याची ना तर भोपळ्याची भाजी असते.
तुझ्याकडे काय होतं? माझ्याकडे जोवळो आणि म्हणतो नाचणीची भाकरी आहे, त्यातला बदल करूया. ठीक आहे. मग मी पटकन माझ्यात नट असल्यामुळे, एक लेखक असल्यामुळे जो छोटासा, मी संधी घेतली. म्हणजे खैचे हो तुम्ही मालवणी हे बोलतात, म्हणजे आशिया खंडातलं 1 नंबरचं महाविद्यालय जे स्कूल पाठ. तर म्हणाले की तुम्ही खैचे तुम्ही? तर म्हणे आम्ही राजापूरचे वायंगणीचे. तर तू खैचो? तर म्हणलं मी माडबांचो जैतापूर. अरे वा, हैसर कशा गेलं? तर माझा जो हुलिया बोलून हैसर के काय तर म्हणे ऍडमिशनसाठी येते. अरे म्हटलं ह्या बघ काय ते माझे कपडे वगैरे वेगळे होते जरा, आणि ते सगळे टकाटक होते, गाडीतून गेले. तर म्हणे ऍडमिशनसाठी येले. लक्षात घे, ही सगळी श्रीमंताची पैसे, तू तुझा निभा लावूच नाही. 11वी पास झालेस का? होय. ड्रॉइंगच्या 2 परीक्षा झाली का? हो. आणि यशस्वीला ड्रॉइंग आहे का तुझी? बोल हो सर, मी A ग्रेड मध्ये पास झालेलो आहे. मग एक काम कर, जेव्हा प्रॅक्टिकल 3 दिवस चालतली हय सर, पण इंटरव्ह्यूच्या वेळेस ना तू फॉर्म भरताना जास्तीत जास्त नाटकाची नावं लिहू. किती आहे? तर काय असा हयसर इंटरव्ह्यू घेऊ दामू केंकरे असत, आणि तेव्हा दामू केंकरे म्हणजे आता विजय केंकरे त्याचे वडील. तर इंटरव्ह्यू घेत ते असत आणि ते नाटकात काम करते. पण त्या अगोदर दामू केंकरे यांचं मी तुझं आहे तुझं पाशी श्यामची भूमिका करायचं नाटक पाहिलं होतं, आणि आम्हाला ते आमच्या आयडॉल होतं. नावं लिहिली, आणि मग केंकरे सर आले. म्हणजे झालं 3ही परीक्षा प्रॅक्टिकल दिली, आणि मग इंटरव्ह्यूच्या वेळेवर केंकरे सर आले, बघितला फॉर्म आणि नावं वाचली. त्यांना ते पान खायची सवय होती, छानपैकी दिसायचं. ह्या नाटकात तू काम केलेस का? हो. डायलॉग म्हणून दाखव. डायलॉग म्हणून दाखवले. आणि रसिको, हा एक संवाद आहे. म्हणजे काय काय माणसाला कधी कधी मालवणी भाषा, मातृभाषा कशी उपयोगी पडते. आणि मग 1000 विद्यार्थ्यांतून 50च विद्यार्थी सिलेक्ट व्हायचे. आणि जेव्हा नोटीस बोर्डावर 4 दिवसांनी मी गेलो, म्हणता एक आपला नंबर लागणार नाही याची मला खात्री होती, पण कुतूहल म्हणून गेलो. आणि त्या 50 विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये जेव्हा गंगाराम महादेव गवाणकर हे नाव वाटलं, तर मला अक्षरशः स्वर्ग 2 मोठे कमी वाटलं. की कारण असं होतं की तिथे श्रीमंतांच्याच पोरांना फक्त ऍडमिशन मिळायचं, आलतू फालतू बोलताना मिळालं, पण प्रॅक्टिकल फार महत्वाचा बोल तिथे ऍडमिशन मिळालं. कारण माझी मातृभाषा, आज माझा जो सत्कार होतोय, सन्मान होतोय, सगळं काय मिळते, त्याचं कारण एकच आहे की सुदैवाने माझ्या हातून मालवणी भाषेमध्ये नाटक लिहिलं गेलं, ते लोकांनी डोक्यावर घेतलं. आणि असं आहे की त्यावेळेस मालवणी लोक बोलायला घाबरायचे, पण आता कसं मालवणी नाटक आल्यानंतर हा संवाद आहे, समजतो तुम्हाला, लोक बिनधास्तपणे आहे माय नाही आणि औषध हो डायरेक्ट म्हणतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, एवढंच नव्हे, गेल्या 40 वर्षामध्ये मालवणी मुलुखामध्ये इतकी क्रांती झाली, इतका बदल झालाय की वस्तणानंतर बोली भाषेमध्ये, मालवणी भाषेमध्ये नाटकांची एक लाट आली. दुसरी गोष्ट अशी आहे, मालवणी जत्रोत्सव सुरू झाले, हा फार महत्वाचा भाग आहे. आणि एक मालवणी कलाकृतीमुळे मालवणी पदार्थांना बाजारपेठ मिळाली. आज कुठेही जर फॉरिनर आला, परदेशी माणूस आला 5 स्टार हॉटेलमध्ये, तर पहिल्यांदा व्हेर इज मालवणी स्टफ, मालवणी जेवण कुठे म्हणून पहिल्यांदा विचारतो. हा केवळ मालवणी भाषेचा सन्मान आहे. आणि त्याला कदाचित फक्त निमित्त मात्र मी आहे आणि माझे सगळे कलावंत, मच्छिंद्र कांबळ्यापासून सगळं. तर आज तुम्ही माझे संवाद साधलात, आणि जानकी प्रोडक्शनसाठी हा संवादाची सुरुवात माझ्यापासून तुम्ही केलात, म्हणून मी तुमचे लय माफ आभार मानते. आणि तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा देते. आणि मला वाटतं हो प्रवास माझा जो आहे ना, तो माझं पुस्तक व्हाया वस्त्र ते सगळं लिहिलेलं असतं. आणि एकच सांगतो, माझं जे व्हाया वस्त्र पुस्तक आहे, तर ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आणि ज्यांच्या हातात व्हाया वस्त्र पुस्तक पडलं, त्यांनी आत्महत्या केलेली नाही. इतकं ते जालिम औषध आहे. आयुष्यामध्ये नैराश्य हे तुम्ही टाकून द्या. दुःख हे कधीच नसतं, पण ते आपल्या मान्यावर असतं. जेव्हा आपण म्हणतो मी दुःखी आहे, कष्टी आहे, तेव्हा थोडंसं जरा मागे वळून पाहायला पाहिजे. साने गुरुजी म्हणायचे, तुम्ही म्हणताना मी दुःखी आहे, तेव्हा जर असं मागे वळून बघा ना, हजारो लाखो माणसांची दुःखी कष्टी लोकांची रांग असते, त्यांच्यापेक्षा आपलं दुःख आता बघा ना, हातपाय तुटलेले, काही नसलेले, नुसती हे देहच तुझा कलाकार होतात, काम करतात, जीवन जगतात. मला एकच म्हणायचं आहे की नैराश्य आलेल्या ह्या सगळ्या यांना, की मध्ये आता कोरोनाची साथ होती, लोक घाबरले होते. पण खरं तर सांगतो, रोग जो असतो ना किंवा भीती जी असते ती माणसाच्या डोक्यात जाते, इथे जाते, काळजात जाते.
ती जर आपण दूर केली तर आयुष्यात दुःख नाही, भीती नाही, काही नाही. आणि भीती आपली आयुष्याची पायरी आहे. दुःख म्हणजे जे असतं ना, तर ते तुम्ही शक्यतो काय करा, तुम्ही कामात राहा, प्रयत्न करा. आता नशिबात असेल, नशीब बिशीब काय नसतं. तुम्ही जेव्हा खडतर प्रयत्न करता तेव्हा नशीब तुमच्याकडे चालत येतं आणि तुमच्या हातावरची मस्तकावरची रेषा उमटून जाते. तुम्ही काहीतरी करा. नुसतं बसून काही होणार नाही. तर कोरोनाची साथ आली तेव्हा बाकीचे रोग पळाले सगळे. कारण काय की डॉक्टरकडे गेले की भीती वाटायची, बाबा ताप आला, सर्दी झाली की आपल्या कोरोनाचं ऍडमिट करतील. पण तसं नसतं. ही मनातली भीती करोना आहे, मला मेडिकल सायन्सचा अपमान करायचा नाही. तो आहे रोग, 100% अख्ख्या विश्वाला तरी वरची धरलं होतं. पण एक महत्वाचं आहे, जर तुम्ही डेअरिंग केली, धीर केला, जिताई केली तर कुठेही काही होणार नाही. हे मृत्यू आहे, दुःख आहे, वेदना आहे, सगळं काय आहे. पण तुम्ही जर धैर्यशील आहाल तर ते सगळं काय दूर होतं. म्हणून म्हणतो की आयुष्यामध्ये नैराश्यापासून तुम्ही दूर राहा, प्रयत्न करा, कामात राहिलं तर काही कुठली भीती आणि दुःख तुमच्याजवळ येणार नाही. या संवादाच्या रूपाने मला ते एवढंच सांगायचंय. म्हणून मी म्हटलंय की जोखीम घेतल्याशिवाय जखम होत नाही आणि जखम झाल्याशिवाय वेदनेची भाषा कळत नाही. तुम्ही वेदनेची भाषा वाचायला शिका. यश तुमच्या पायाशी येईल, हाताशी येईल. एवढाच मी बोलते. तुम्ही ऐकून घेतलास. संवादच्या इथे आल्या, माझा बोलण्याचा आभार म्हणते. हळसरत थांबते. धन्यवाद.